नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या देशाच्या विकासामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा जरी कमी झाला असेल, आपल्या देशाचे पंतप्रधान पहिले श्री पंडित जवाहरलाल नेहरू होते तेव्हा तो 17% होता GDPमध्ये. आता तो वाटा कमी झाला असला तरीसुद्धा आता प्रोडक्शन कमी होतं आहे आणि म्हणून सेवा क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्राच्या देशाच्या विकासामध्ये वाटा वाढत चालला आहे. महाराष्ट्र पण त्याला अपवाद नाही आहे. आणि अपारंपरिक क्षेत्र असलं तरीसुद्धा कृषी क्षेत्र हे आजही जवळपास 30-35% लोकांना रोजगार देणारं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. आणि अशा वेळेला महाराष्ट्रासारख्या राज्यानं की ज्याला एक 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं कॉन्ट्रीब्युशन देशाच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये करावं असं वाटतं, असं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, तेव्हा आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्याची भूमिका फार महत्त्वाची ठरते. आणि सुदैवाने श्री माणिकराव कोकाटे साहेब आपल्यासोबत आहेत, की जे सभापतीपदापासून ते मंत्रिपदापर्यंत आलेत, 5 वेळेचे आमदार होतेच. पण त्यांचं एक वैशिष्ट्य मी ऐकलं की ते शेतात राहतात आणि त्यांचे बहुसंख्य मित्र हे शेतकरी मित्र आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांचे काही बोल मधल्या काळामध्ये जरी कडू वाटले तरी माझ्या मते त्यातली बरीचशी वस्तुस्थिती ही मान्य करायला हवी आपण, अशी आहे. पण अर्थात ते प्रश्न मी त्यांना विचार. पण मला माणिकरावजी, सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र कृषीमध्ये कुठे उभा आहे? काय झालं की सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्र कृषीमध्ये प्रयत्नशील आहे. बरं. नवीन नवीन प्रयोग आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी करतायत आणि संशोधन पण शेतकरी बांधव राबत आहेत. पण ज्या पद्धतीनं आपल्याला प्रगती अपेक्षित आहे सरकारला, त्या स्पीडमध्ये, त्या वेगामध्ये शासनाची प्रगती होणं अपेक्षित आहे. आणि देशामध्ये महाराष्ट्र हे कृषीच्या संदर्भात अतिशय अग्रेसर असं राज्य आहे. आजही देशामध्ये सर्वात जास्त परकीय चलन महाराष्ट्र राज्यामुळेच या ठिकाणी उपलब्ध होतं. जवळपास 10,000 कोटी रुपयाचं परकीय चलन हे महाराष्ट्राच्या शेती या विभागातून केंद्र सरकारला मिळतं. त्यामुळे ही चलनवाढ अतिशय वेगाने वाढवून आपण 50-60 हजार रुपयापर्यंत, 50-60 हजार कोटीपर्यंत का जाऊ शकत नाही, हा एक प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी पडतो. त्यामध्ये कसं आहे की थोडेसे शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासंदर्भामध्ये आपण कमी पडतोय की काय, किंवा नवीन जे वाहन विकसित करायचे आहेत त्या वाहनामध्ये आपलं संशोधन कमी पडतंय का, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मी स्वतः राज्यामध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय, शेतकऱ्यांबरोबर बसतोय, त्यांच्या शेतावर जातोय, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतोय. आणि या सगळ्या अडीअडचणी समजून घेत असताना काही धोरणात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याची आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही, परंतु वित्तमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना शेती ह्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. आणि म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी या बजेटमध्ये 500 कोटी रुपये, जे नवीन टेक्निक आलेलं आहे AI टेक्निकसाठी त्यांनी 500 कोटी रुपयाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर अनेक मिटिंगांमधून त्यांनी आमच्या IAS अधिकाऱ्यांना पण सूचना केलेल्या आहेत की 500 कोटी कमी पडत असतील तर सप्लिमेंटरी बजेटमध्ये आणखी व्यवस्था करता येईल. पण शेतकऱ्यांना सुलभ, लवकर, ताबडतोब रब्बीच्या आतमध्ये, खरीपाच्या आतमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचं युटिलायझेशन करता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून योजना ताबडतोब तयार करा आणि लॉन्च करा. ठीक आहे. पण अशा सूचना त्यांनी या कृषी विभागाला दिल्या. तुम्ही स्वतः एक कृषी मंत्री म्हणून अशा कुठल्या 5-10 गोष्टी बघता की ज्याच्याकडे खूप लक्ष देण्याचे? आता तुम्ही थोडं नकारात्मक सूर लावला की विद्यापीठाचंच बघा. आता विद्यापीठांनी जी वाहन डेव्हलप केली, अपवादात्मक फार चांगली वाहन आहे ती, पण सगळीच्या सगळ्या विद्यापीठाचं मूल्यमापन नीट करायला पाहिजे. एक दुसरं, कृषी विभागामध्ये जे एक्सटेन्शन मशिनरी आहे ती बांधापर्यंत जात नाही. अशा काही नकारात्मक गोष्टी तुम्हाला काय दिसतं की ह्या 10 गोष्टी तर झाल्या पाहिजे? काही अंशी त्याच्यामध्ये थोडंफार असू शकेल ना. शेवटी यंत्रणा आहे, यंत्रणेमध्ये काही दोष असणं साहजिक आहे, पण ते दोष दूर करणं ही पण सरकारची जबाबदारी आहे. त्यामध्ये आम्ही विद्यापीठाशी पण बैठक लावली. मी 20 तारखेला अग्रवांच्या माध्यमातून पुण्याला येणार आहे आणि त्यावेळेस 20 तारखेला पण विद्यापीठाच्या सर्व लोकांना बोलवलेलं आहे. त्यांच्याही अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला काय करता येईल, नवीन तंत्रज्ञानासाठी, नवीन वाहन विकसित करण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. शासन प्रयत्नशील आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आता नव्याने ॲग्रिस्टॅक नावाचं जे फार्मर ID, युनिक फार्मर ID या ठिकाणी आम्ही लॉन्च करतोय. ओके, काय असणार? युनिक फार्मर ID मध्ये आम्ही आधार कार्ड आणि शेतीच्या मोजणी खात्याशी किंवा महसूल विभागाशी टायअप करणार आहोत. ओके. जेणेकरून या राज्यामध्ये किती शेतकरी आहेत, किती खातेदार आहेत आणि कोणत्या खातेदारांनी कुठली लागवड केलेली आहे, कोणती लागवड देशामध्ये किंवा राज्यामध्ये कन्झम्पशन कुठल्या उत्पादनाचं किती आहे,
आणि त्याचा एक्सपोर्ट आपल्याला किती टक्के होऊ शकतो, त्याप्रमाणे ही लागवड कुठल्या गोष्टीची करावी, कुठल्या गोष्टीची करू नये, अशा प्रकारचं नॉलेज शेतकऱ्यांना एका क्लिकवर या ठिकाणी उपलब्ध व्हावं. आणि म्हणून ॲग्रिस्टॅकची आम्ही एक ॲप या ठिकाणी त्याची कनेक्ट करतोय की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ॲग्रिस्टॅकमध्ये तुम्ही एकदा गेलात किंवा ठराविक एक पीक घेतलं, तुम्ही समजा कापूस घेतलं, तर कापसाची लागवड किती झालेली आहे, कापसाचा एक्सपोर्ट किती होतोय, कापसाचा एक्सपोर्ट वाढवण्यासाठी काय करावं लागेल, किती टक्के कापूस एक्सपोर्ट लागवड आणखी वाढली तर चालेल, आणि किती टक्के कापसाची लागवड सरासरीपेक्षा अधिकची होते की ज्याच्यामुळे आपल्याला भावाचा सुरुवात. तर ठीक आहे, कापूस आकडेवारी नेमकी मिळेल, आकडेवारी मिळेल, ठीक आहे. आता एक कसं केंद्र सरकारच्या काही गोष्टी आहेत की ज्याला भावात ठरलेली असते कृषी मंडळ आयोगाच्या माध्यमातून, पण तरी सुद्धा की कुठलं पीक घ्यावं आणि कुठलं घेऊ नये आणि किती घ्यावं याची संपूर्ण आकडेवारी आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यातून मग जसं आता कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कांद्याची लागवड झाली आहे, पण कांद्याची लागवड किती करावी, समजा कांदा 500 टन आपल्याला जर देशाला अपेक्षित असेल तर 5,000 टनाची लागवड करून चालेल का? बरोबर. तर मग 500 टनाच्या ऐवजी दुप्पट, तिप्पट, 150-200 टनापर्यंत कांद्याची लागवड होणं अपेक्षित आहे. पण ती 5,000 टनापर्यंत गेली तर मग त्याचे भाव पडतात, आणि जास्त उत्पादन झालं की भाव पडले की मग शेतकरी नाराज होतो. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना काय लावावं आणि काय गरज आहे याची आकडेवारी मिळेल, एक्झॅक्ट आकडेवारी मिळेल आणि सल्ला पण मिळेल कृषी खात्याचा की बा आता ही लागवड जास्त झालेली आहे, या लागवडीमध्ये तुम्ही आता थोडंसं थांबून ही लागवड आहे, या पिकाची लागवड, या वाहनाची लागवड फार कमी आहे, याची एक्सपोर्टला जास्त मागणी आहे, तुम्ही ह्या वाहनाकडे वळलात आणि याचा खर्च जर कमी केला तर त्यामध्ये तुम्हाला जास्त फायदा होईल. अशा प्रकारचं नॉलेज खात्यामार्फत त्याला उपलब्ध होऊन जाईल. आणि शेतकरी स्वतःच हुशार आहे, शेतकऱ्यांना हे सगळं नॉलेज आहेच, तेवढं शेतकऱ्यांना पण कळेल की राज्यामध्ये काय चाललंय, देशात काय चाललंय, आणि या संपूर्ण आकडेवारी त्या एका ऍपच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. माझं मत असं आहे की शेतकऱ्यांना वेगळं सांगायची गरज आहे, त्याला जर पैसे मिळाले तर तो तिकडे जातो. तुमच्या नाशिक जिल्ह्याचं उदाहरण आहे, इतक्या सगळ्या वेगळ्या प्रकारच्या व्हरायटी तुमच्या नाशिक. पण तरी दोन प्रश्न, एक तर उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं एक, आणि बाजारपेठ अधिक चांगली असावी, केंद्र सरकारची धोरणं त्यात बदलावीत, असा काही प्रयत्न तुमचा? तो विषय आहेच. उत्पादकता शेतकरी वाढवतील किंवा वाढवतात, हे शेतकरी प्रयोगशील आहे. मी याच्या अगोदर सांगितलं की शेतकरीच खूप प्रयोगशील आहे, म्हणजे आमच्या यंत्रणेपेक्षा शेतकरी आमच्या 2 पावलं पुढे आहे. म्हणून मग अजितदादांनी या संदर्भामध्ये एक मोठा निर्णय घेतलेला आहे की हॅकॅथॉन नावाची जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धा घेण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांची नेमणूक केलेली आहे. आणि जे काही नवीन प्रयोगशील शेतकरी नवीन प्रयोग करतात, वाहन विकसित करतात, त्यांना बक्षीस या ठिकाणी रूपानं आपण काही देणार आहोत, स्पर्धा त्यांच्यामध्ये घेणार आहोत की जेणेकरून तेही संशोधन करतील, विद्यापीठही संशोधन करतील आणि एक नवीन वाहन या ठिकाणी जास्त उत्पादन घेणारे वाहन या ठिकाणी कमी खर्चामध्ये. आणि बाजारच्या संदर्भामध्ये एक माहिती आहे की आता सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वाढवणला बंदराची या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. आता वाढवणचं बंदर म्हणजे फार मोठा आमूलाग्र बदल या ठिकाणी होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्याला संपूर्ण शेतीमाल एक्सपोर्ट करण्यासाठी या वाढवण बंदराच्या माध्यमातून UAE जाईल माल, UAE मध्ये युरोपला जाईल आणि फॉरेनची दारं या ठिकाणी म्हणजे परदेशातली दारं लवकर या ठिकाणी ओपन होतील आणि खूप चांगल्या प्रमाणे एक्सपोर्ट या ठिकाणी भारताचा आणि राज्याचा पर्याय राज्याचा वाढेल असा मला या ठिकाणी आत्मविश्वास. आता तुमच्याशी जो निगडीत नाहीये पण अनेक जिल्हा बँका डबघायला आलेल्या आहेत आणि तो शेतीशी थेट जोडला गेलेला विषय आहे. तो विषय आहे, जिल्हा बँका अडचणीत आहेत, आमचीही जिल्हा बँक अडचणीत आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामध्ये एकच गोष्ट नाही आहे. त्यामध्ये डिपॉझिट अटकले आहेत, कर्जदाराचे कर्ज या ठिकाणी थकले आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टीमुळे बँका थोड्या अडचणीत आहेत. पण त्यामध्ये शेतकरी बँकेचं कर्ज का घेतो तर भांडवली गुंतवणुकीसाठी शेतकरी कर्ज घेतो. पाईपलाईन करणे उदाहरणार्थ, त्याच्यानंतर ड्रिप इरिगेशन आहे, त्याच्यानंतर मोठ्या गोष्टीसाठी शेतकरी MT लोन या ठिकाणी घेत असतो बँकांकडे. पण ते त्याला घ्यायची गरज पडू नये, ते सरकारने उपलब्ध करून द्यावं आणि भांडवली गुंतवणूक सरकारने करावी अशी माझी त्या ठिकाणची धारणा आहे. आणि म्हणून सरकारने केलं पाहिजे हे सगळं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर अनुदान दिलं, सहज शेतकऱ्यांना सहज परतफेड करता येईल अशा प्रकारे, तर मला असं वाटतं की या बँकाही कर्जबाजारी होणार नाही, बँकाही थकणार नाही. आणि हे जे जाळं हे आपसामधलं जे जाळं आहे टाकण्याचं किंवा काही राजकीय लोक त्याचा वापर करायचा प्रयत्न करत असतात सातत्याने हत्यार म्हणून, तर तेही या ठिकाणी कमी होईल. पण त्याला बेसिक गरज आहे ती शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याची, आणि ते केंद्र सरकारने राज्य सरकारची मानसिकता आहे की भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करावी.
त्याच्यानंतर मल्चिंग पेपर आहे, ड्रिप इरिगेशन आहे, स्प्रिंकलर आहे, औषधाच्या किमती कशा कमी करता येईल, लिंकिंग कसं थांबवता येईल, उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, अनेक गोष्टी त्याला अनेक बाबी आहेत, अनेक गोष्टीचा बारीक सूक्ष्म अभ्यास करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून मग ते तुम्ही शेतकरी म्हणून कधी आग्रह धरत नाहीत का की सोयाबीन, आता तसं पुन्हा तुमच्याशी निगडीत नाही, तो पणनचा विषय, पण सोयाबीनचे दर पडलेले असतात मधल्या काळात, कांद्यात तुम्ही नाही, आता कसं आहे की दर ठरवण्याचे अधिकार केंद्र सरकारचे अगदी कृषी मूल्य आयोग हे दर ठरवत असतो. आमची मागणी असते राज्याकडे की आम्ही दुपटीपेक्षा किंवा दुप्पट तिप्पटचे या ठिकाणी सर्वे करून रेट पाठवत असतो, पण तो देशाचा अभ्यास करून आणि मग ते कृषी मूल्य आयोग हे दर ठरवतो. ते काय राज्याचा अधिकार नाही, त्यामुळे ते देशाचा अधिकार आहे आणि देश सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच निर्णय घेतात. त्यामुळे त्याच्यामध्ये कमी जरूर पैसे मिळतात, पण तो एक धोरणाचा निर्णय आहे, धोरणाचा परिपाक. ते हातबलता आहे असं नाही, तुम्ही शेतकरी असल्यामुळे आणि हातबलता काय असू शकेल काय हातबलता, पण मुळात मी तेच सांगते की किती लागवड करावी त्याला लिमिटेशन नाहीये ना. लागवड किती, सोयाबीनची लागवड किती व्हावी, आम्हाला जर 2 लाख हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे तरी जर 12 लाख हेक्टर क्षेत्र जर सोयाबीन खाली यायला लागलं तर मग ते उत्पादन वाढलं की त्याचे भाव पडतातच ना. हाच रेशो आहे. किंवा मग परत एक्सपोर्ट इम्पोर्टचा प्रश्न निर्माण होतो, परत तेलबिया आणि हे सगळं आयात करावे लागतात, मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब तसे या बाबतीत फार अभ्यासू आहे. एकीकडे सोयाबीनला पण त्यांनी लगेच ड्युटी या ठिकाणी वाढून दिली आयातला, त्यामुळे इकडे भाव टिकून राहिले. असं थोडंफार मिसमॅच वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे टायअप हे करावं लागतं, कारण एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हे वाणिज्य विभाग आणि या सगळ्या विभागाच्या केंद्राशी कृषी खात्याशी निगडीत नाही आहेत, ते वाणिज्य विभागाशी निगडीत आहेत. मार्केट रेट त्याच्यानं पणन मार्केटिंग जे आहेत ते पणनशी निगडीत आहे. हे सगळी खिचडी झालेली आहे, सगळी खिचडी. दूध विभाग वेगळाच आहे, पणन वेगळाच आहे, तोच इश्यू आहे. तुमची कितीही प्रामाणिक भावना असली तरी शेवटी आम्ही आता आमच्या हातात फक्त उत्पादन क्षमता वाढवणे, उत्पादन वाढवणे आणि उत्पादन मार्केटमध्ये आणणे हा एकमेव मार्ग आहे. पण पणन विभागाने या सगळ्या विक्रीच्या सोयी सुविधा निर्माण केल्या पाहिजे. काही अंशी आम्ही स्वतःही प्रयत्नशील आहोत की आपल्याला विक्रीसाठी काही लोकांना उत्पादन करता येतं, उत्पादन चांगल्या पद्धतीने करतात, पण विकायचं कुठे, कसं, आणि स्टोरेज, स्टोरेजची व्यवस्था. मग त्याच मी सांगतो की गोडाऊन झाले, शेततळे झालं, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं किंवा काही शेतकरी मॉलच्या माध्यमातून आपण जागी जागी जर आपण स्टॉल निर्माण केले, जसं पूर्वी मुंबईमध्ये आपण पुण्यात आंबा महोत्सव होतो की आंबा महोत्सव होतो, पण ते एकाच ठिकाणी होतो. तो पुण्याच्या एका ठिकाणी होऊन उपयोग नाही. पुणे शहर केवढं मोठं आहे. पुणे शहरामध्ये ज्या मोठमोठ्या लोकवस्तीमध्ये टप्प्याटप्प्याने 1-1 किलोमीटरवरती स्टॉल लागले पाहिजे की ज्याने खप वाढेल. कारण काय पुण्याच्या त्या एका मार्केटच्या आसपासचे लोक आंबा खातात असं नाहीये ना. आंबा तर सगळं पुणे शहरात लोकांना अधिकार तुम्ही तुमच्या हातात घेऊन का नाही करत, सहज इझी आपल्याला मार्केट उपलब्ध व्हावं अशा अपेक्षा असेल तर मार्केट उभं करावं लागेल. आणि पणनची व्यवस्था असं काही करता येत नाही. शेवटी धोरण आहे, राज्य आहे, सरकार आहे, त्यामुळे असं कोणाची व्यवस्था कोणाला करता येत नाही. काही अंशी तो आम्ही प्रयत्न करू शकतो. आम्हाला काही कोणी अडवलेलं नाही, आम्हाला काही पणनने अडवलेलं नाही तुम्ही काही विक्रीची व्यवस्था करू नका म्हणून. पण शेवटी आम्हाला मर्यादा आहेत. आम्हाला शेवटी एकीकडे भांडवली खर्च उभा करायचे आहे, दुसरीकडे यांच्या पिकाची विक्रीची व्यवस्था करत असताना त्याला आर्थिक व्यवस्था लागणार आहे, बजेटच्या प्रोव्हिजन्स आहेत, त्याच्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहेत. मी पुनरुक्ती करतो कारण मी आधीच हा प्रश्न विचारला, पण एक 5 गोष्टी तरी तुमच्या डोळ्यासमोर आहेत काय की कृषी मंत्री म्हणून मला हे 5 गोष्टी करायच्या नाही आहेत ना. 5 गोष्टी म्हणण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या वारंवार लागणाऱ्या गरजा आहेत त्या संदर्भामध्ये 5 गोष्टीच काय, आपण 25 गोष्टी करू ना. परंतु एकदा मला शेतकऱ्यांमध्ये भेटून नाही त्यांना विचारू द्या का बघा तुमचं काय. आता उदाहरणार्थ मी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेतल्या आहेत, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला हॉर्टिकल्चरमध्ये सिंगल लॅटरल सिस्टीम जी आहे ड्रिप इरिगेशन मध्ये ती युजफुल वाटत नाही, डबल लॅटरल सिस्टीम जास्त युजफुल वाटते. काहींनी असं वाटलं की मल्चिंग पेपर जर दिला तर उत्पादन क्षमता वाढते, आमचा जो खर्च आहे तणनाशक बाकीच्या गोष्टी पाण्याचा जो काही जास्त वापर होणं या सगळ्या गोष्टीमध्ये कंट्रोल येऊ शकतं. त्यामुळे मल्चिंग पेपर आम्हाला उपलब्ध करून द्यावा. काही ठिकाणी क्रॉप कव्हरची मागणी आहे. समजा अतिवृष्टीमुळे गारपीटमुळे काही शेतीचं नुकसान झालं असेल, कारण जर ते क्रॉप कव्हर दिलं असतं तर अनेक ठिकाणी नुकसान होऊ शकलं नसतं पावसामुळे, पाण्यामुळे. अशा प्रकारच्या मागण्या त्यांच्या आहेत ना. पण त्याच मागण्याचा विचार नवीन धोरणामध्ये सरकार करतंय आणि ते धोरण व्यवस्थितपणे प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून तर मी काल एक प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. काल तुम्ही दिवसभर बसून राहिला ते मला फार चांगलं वाटलं. नाही ठीक आहे, माझं काम आहे आणि मी माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आवश्यक आहे.
कसं आहे की शेवटी मला या सरकारच्या सगळ्या योजना माझ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत पदाधिकाऱ्यांच्या मार्फतच जनतेमध्ये पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे पहिलं माझं डिपार्टमेंट क्लीन आणि क्लिअर झालं पाहिजे. पहिलं त्यांना कळलं पाहिजे की आपल्याला लोकांमध्ये काय द्यायचं आहे, आपल्याला शेतकऱ्यांना काय सुविधा द्यायच्या आहेत त्यांना कळलं पाहिजे. त्यांच्या कळल्यानंतर मग ते शेतकऱ्यांमध्ये जाऊन करणार. मी तर काय प्रत्येक ठिकाणी जाऊ शकणार नाही. आणि मला ही कल्पना आहे की एका रात्रीतून शेतीमध्ये कायापालट होणार नाही. शेती हा विषय इतका गहन आहे, इतका अडचणीचा आहे की त्यामध्ये होणार नाही. समज गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. राजकीय लोकांची इतका सुळसुळाट आहे की प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. म्हणजे ज्यांच्याजवळ जमीन नाही, ज्यांच्याजवळ शेती नाही, त्यांनी पण उठावं आणि त्याच्यावरती मला एक वेगळा प्रश्न बरोबर नाही. पाळेकरांची पद्धती असेल किंवा सरीवरची पद्धती असेल किंवा जे वेगळ्या पद्धती लोक आता कोणी नवीन टेक्नॉलॉजीनं तुमच्याकडेच आता हळद झाली की ते एका पाठोपाठ एक असे लेअर उभा करून, तर तुम्हाला स्वतःला असं काही रेकमेंड करावं असं वाटतं की ह्या पद्धतीनं जर जास्त प्रोडक्टिव्हिटी येऊ शकेल? नाही, तो एक पार्ट झाला. मल्टी स्टोरेज शेती तुम्ही असं म्हणतात ना, तो एक पार्ट झाला. पण गरज नाही ना. या राज्यामध्ये शेतीच एवढी पडलेली आहे की तुम्हाला मल्टी स्टोरेजची काय गरज आहे? तुम्ही भाड्याने पण शेती लागत तेवढे लोक घेतात. शेतीमध्ये नवीन प्रयोग केले जातात. उदाहरणार्थ काल आमच्या एका AI टेक्निकवाल्यांनी एक ट्रॅक्टर डेव्हलप केला आहे की जो कापूस वेचणी मशीन आहे, छोट आहे, बॅटरीवर चालणार आहे. आणि लेबरचा फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. त्यामुळे ते कापूस वेचणी मशीनच्या माध्यमातून दिवसभरात 30 क्विंटल कापूस तो 8 तासामध्ये वेचतो मशीन. आणि मशीनचा खर्च पण फार नाही, त्याची किंमतही फार नाहीये. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं यांत्रिकीकरण जर केलं गेलं आणि आपण केवळ लेबरवर अवलंबून या ठिकाणी शेती होणार नाही अशा प्रकारचा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला तर त्यातून बदल होईल ना. त्यामुळे त्यासाठीच जे काही नवीन यंत्रणा आपण AI टेक्निक आणतोय त्यासाठीच आपण त्यासाठी एक धोरणात्मक प्रश्न विचारतो. कारण मी स्वतः कृषीचा अभ्यासक आणि शेतकरी असल्यामुळे मी अनेक वेळेला ते म्हटलं रेकॉर्ड होतं की केंद्र सरकारचे मधले जे 3 कायदे होते ते खरोखर चांगले होते आणि त्याची देशात अंमलबजावणी व्हायला पाहिजे. हे माझं मत आहे, तुमचं वेगळं असू शकतं. मधल्या काळामध्ये करार शेतीबद्दल पण खूप चर्चा झाली आणि माझं तेच मत आहे की ज्यांना जमत नाही त्यांनी करार शेती खरोखर करावी. मधल्या काळात वाईन बद्दल पण चर्चा झाली. आपण सगळ्या गोष्टी कृषीतल्या प्रयोगाला म्हटलं की अत्यंत निगेटिव्ह आणि शेतकऱ्यांनी काहीच करू नये अशा पद्धतीच्या त्या असतात. अर्थात शेतकरी संघटित नाही आहेत, त्यांचा स्वतःचा एक वेगळा भाव असतो. तर धोरणात्मक पद्धतीने मला सांगा की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग APMCच्या बाहेर जाऊन जे आता आहेच आपल्याकडे खरं म्हणजे त्याच्या दृष्टीनं किंवा वाईन संदर्भात असं काही वेगळं धोरण तुमच्या डोक्यात आहे? माझ्या डोक्यामध्ये अशा प्रकारचं कुठलंही धोरण अद्याप मी केलेलं नाही. असं टिपिकल बाउंड्री धरून असं काही हेच निर्णय करायचा आहे असं काही नाही. ओव्हरऑल जनरल शेतकरी त्याला गॅरंटी कशी निर्माण होईल. आज काय आता शेतीमध्ये शेतकऱ्यांना गॅरंटी राहिली नाही किंवा हमी राहिली नाही. त्यामुळे शेतकरी म्हणतो शेती परवडत नाही. शेती परवडत नाही हा एक त्याचा शेवटचा लास्ट आन्सर आहे. पण ते खरं आहे ना. आणि बरोबर आहे ना, ते त्याचं म्हणणं बरोबर आहे. शेती परवडते. शेती परवडण्याची कारणं खूप आहेत. 1, 2, 3, 4, 5 ज्या दिवशी शेती 100% आम्हाला शेती परवडते किंवा शेतामधून मला एवढे पैसे मिळू शकतात असा आत्मविश्वास जो ज्या दिवशी शेतकऱ्यांमध्ये निर्माण होईल त्या दिवशी शेतीला चांगले दिवस येतील. पण तशा प्रकारची परिस्थिती दिसत नाही. नवीन पिढी शेतीमध्ये फार काम करायला इच्छुक दिसत नाही मला. आणि जुन्या पिढीला शेतीशिवाय पर्याय नाही, कारण ते दुसरं काही करू शकत नाही. पण ओढून ताडून जो शेती करण्याचा प्रकार आहे ना त्यामध्ये ओढून ताडून न होता इझिली आणि जास्त उत्पादन त्या ठिकाणी शेतीमध्ये जर मिळालं तर मला वाटतं लोक तिकडे अट्रॅक्ट होतील. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न शासनाला करणं आवश्यक आहे. म्हणून शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या दारावर गेलं. बऱ्याच ठिकाणी काय असतं की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तरच शेतकरी डेव्हलप होतं असं नाहीये. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे आणि नॉलेज देण्याची गरज आहे. आधार आणि नॉलेज जर आपण शेतकऱ्यांना दिलं तर शेती त्यामध्ये निश्चितपणे फायदेशीर होऊ शकते असं माझं मत आहे. अगदी शेवटचे 5 मिनिट राहिले कारण तुम्हाला जायचंय. पण शेतकऱ्यांच्या मुलाला मुली मिळत नाहीत हा एक सामाजिक प्रश्न, तो गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रात. तो पण एक गैरसमजाचाच एक पार्ट आहे आणि काही अंशी ती खरे पण गोष्ट आहे, काही अंशी ते सत्य पण आहे त्यांचं की शेतकऱ्यांना मुले मिळत नाही. त्याला कारण हेच आहे की अश्युरन्स नाही. शेतीमध्ये अश्युरन्स नाही. लग्न करत असताना मुलाकडे शेती असायलाच हवी पण तो दुसऱ्या कामधंद्याला नोकरीला असायला हवा. त्याला अश्युरन्स आहे कारण तिथं सरकारी नोकरीमध्ये अश्युरन्स आहे. त्याला 50,000 रुपये, 25,000 रुपये, 30,000 रुपये त्याला महिन्याला उत्पन्न मिळणारच आहे. शेतीमध्ये याच्याकडे 10 एकर शेती पण 10 एकर शेतीमध्ये याला उत्पन्न मिळेलच याचा अश्युरन्स आणि गॅरंटी नसल्यामुळे मग मुली किंवा मुलीचे वडील शेतकरी मुलाला मुलगी द्यायला तयार होत नाही. हा एक शेवटचे 2 प्रश्न का तुम्हाला खाली उतरायचे. पीक विम्यासंदर्भात अॅग्रोवननी 2 बातम्या एक बॅक टू बॅक प्रकाशित केल्या. आधीच्या सगळ्या पीक विमा कंपन्या तुम्ही रद्द केल्यात. एक रुपयावाले तुमचं बरंच वादग्रस्त विधान झाल्यानंतर तुम्ही बोला. तर नवीन पीक विमा संदर्भामध्ये काही नवीन आपलं धोरण आहे?
हो, नवीन धोरण आम्हाला रिवाईज करावंच लागेल, कारण मागच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. 4-5 लाख अर्ज आम्हाला हे करावे लागले, ते काही चौकशी कराव्या लागल्या. त्यामुळे पीक विम्याचं नवीन सुटसुटीत धोरण आणावं अशी सरकारची धारणा आहे. त्यात काही धोरण त्या अजून धोरण ठरलं नाही. किती पैसे शेतकऱ्यांनी द्यायचे तुम्ही नाही, तो सरकार ठरवणार आहे. पण त्यामध्ये सरकारने काहीतरी शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत द्यावी. ज्या अर्थी आता 3,000 रुपये ऍक्च्युअली माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 3,000 रुपये प्रति शेतकरी अकाउंटला, ज्या आता 12,000 देतो. 6,000 केंद्र सरकार, 6,000 राज्य सरकार, आणखी 3,000 रुपये टाकून 15,000 त्या शेतकऱ्यांनी द्यावीत वर्षभरासाठी. असा एक धोरणात्मक निर्णय या ठिकाणी झालेला आहे. किंवा मग तशी शासनाने त्याच्यापर्यंत आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे तेही एक या ठिकाणी होणार आहे. आणि पीक विम्याच्या संदर्भामध्ये अजून राष्ट्रीय निर्णय व्हायचा आहे, पण काहीतरी निर्णय तर आम्हाला घ्यावाच लागेल. ठीक आहे. एक शेवटचा तुम्ही अगर हा मला विचारला पाहिजे ना, तर प्रेक्षक म्हणतील की तुम्ही नेमका हाच प्रश्न नाही विचारला. तुमच्या अनेक मताशी मी सहमत आहे, पण एक सार्वजनिक संकेत असतात की तिथे मंत्र्यांनी बोलू नये. तुम्ही बोललात 1 रुपयामध्ये असं झालं, तुम्ही म्हणलात की शेतकरी, आणि त्यातले वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे, कोणी मान्य नाही करणार. पण तुम्ही हे जे बोलता ते का बोलता, आणि तुम्हाला खरोखर अजितदादांनी झापलं वगैरे अशा ज्या बातम्या आहेत त्या काय असतं, मला त्या गोष्टीवर जास्त भाष्य करायचं नाही. कारण काय आहे की त्याचा धसामा लवकर करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे राजकारण. त्यामध्ये हे बघा, माझा हेतू प्रत्येक गोष्टीमध्ये स्वच्छ आहे. माझा हेतूमध्ये काय आड आहे, मला कशामध्ये काही इंटरेस्ट आहे, किंवा माझं काही त्याच्यातून मला फायदा मिळणार आहे, माझ्या पक्षाला फायदा मिळणार आहे, अशा प्रकारचा कुठलाही हेतू माझ्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये कधीच तुम्हाला दिसणार नाही. प्लेन, क्लीन अँड क्लिअर इमेज आहे माझी, आणि हेतू स्वच्छ आहे. त्यामुळे काही लोकांची मनं दुखावली असतील कदाचित, पण मी त्याला माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. तो काय तो विषय होऊ शकत नाही, पण तो विषय काढणाऱ्याची संख्या पण मोठी आहे. त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही. अजितदादांनी तुम्हाला झापलं हे बरोबर आहे का? नाही, दादाने झापण्याचा अधिकार दादा नाही ना. दादाने का झापू नये मला? दादांचा अधिकार, दादा पक्षप्रमुख आहेत आमचे, दादा कॅप्टन आहेत. त्यामुळे माझ्याकडून एखादी चूक होत असेल, माझ्या कामकाजामध्ये चूक होत असेल, तर दादाने मला इन्स्ट्रक्शन दिलं पाहिजे की हे करू नका, हे करू, ते करा, लवकर निर्णय घ्या. आता एखादा निर्णय दादाने मला घ्यायला लावला, माझा दादाने निर्णय घ्यायला लावला, त्याची काय बातमी होऊ शकते का? पण दादा सांगू शकतो मला रोजच्या कामकाजामध्ये की तुम्ही ही गोष्ट करा, ही गोष्ट करू नका. त्याप्रमाणे दादा बोलत असतात, आणि दर आठवड्याला दादा सगळ्यांची हजेरी घेतात. त्यामुळे तो दादांना अधिकारच आहे, ते पक्षाचे प्रमुख आहे, त्यांनी बोललंच पाहिजे. त्यांनी बोलल्याशिवाय सगळ्या, दादांचा अनुभव फार मोठा आहे. दादा जवळपास 7 टर्म पासून ते मंत्री आहेत, आणि कित्येक वर्ष त्यांनी वित्त विभागावर काम केलंय. त्यामुळे त्यांचा अनुभव ते आमच्याबरोबर शेअर करत असतात की लोकांना नक्की काय हवंय, लोकांनी कसं बोललं पाहिजे. त्याने आता तुम्हाला काय विशिष्ट अशा सूचना दिल्यात का? काम करण्यासंदर्भात सूचना दिल्या. बाकी जाहीर बोलण्याबद्दल, जाहीर बोलण्याबद्दलही जास्त वक्तव्य करू नका, आपण सांगितलं मला काय विषय. पण मला त्याबद्दलच जाते की तुम्ही कडू जरी बोलत असलात तरी ते बऱ्याच अंशी सत्य असतं. त्यामुळे ते कडू बोलणं ठेवलं पाहिजे ना. आता तसं आता जरी तुम्हाला अपेक्षित असलं तरी पण मला ते राजकीय गोष्ट होत असल्यामुळे त्या गोष्टीवरती बंधनं पाळणं फार महत्वाचं दिसतंय. इथून पुढे तुम्ही त्यामुळे मग इथून पुढे अशा वादग्रस्त गोष्टी न बोललेल्याच बऱ्या आहे, असं एकंदरीत मला सल्ला अनेक लोकांनी दिला आहे, आणि तो योग्य असं मला वाटतं. ठीक आहे, आपण थांबूया. मी तुमच्याकडनं अशी अपेक्षा धरतो, कारण तुम्ही शेतकरी आहात. ह्याच्या आधीच्या कृषी मंत्र्यांची सगळं सार्वजनिक वर्तन आणि ते काय झालं ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मधल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात फार काही चांगलं झालं असं माझं मत नाही. तुमच्याकडनं महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत, आणि तुम्ही चांगला इंटरव्ह्यू दिलाय. तो अर्धवट आहे, पूर्ण नाही आहे, कारण त्यांचं इतकं मोठं ज्ञान आहे. ते जरा सविस्तरपणे आपण त्यांच्याकडे समजून घ्यायला हवं, पण त्यांना जरा गडबड आहे. सविस्तरपणे मी त्यांची, मला एक कळत नाही की महाराष्ट्रामध्ये इतकं जम्बो मंत्रिमंडळ असताना मीडिया वारंवार फक्त माझ्याकडेच का बरं अट्रॅक्ट होतो, आणि माझी मुलाखती का बरं घेतात? असं चांगलं बोलताना म्हणजे माध्यमाला समजत नाही. आता मी महाराष्ट्रामध्ये सातत्याने लोक माझ्याशीच का बरं संपर्क ठेवतात, मलाच का बरं प्रश्न खोदून विचारत असतात. मी काय राज्याचा मालक नाहीये, मी एका खात्याचा मंत्री आहे. काही उद्विग्न आहेत तुमच्या, काय माहिती. स्वभाव माझा स्पष्ट सरळ असल्यामुळे कदाचित गैरार्थ लोक काढत असतील, किंवा गैरार्थ लोक प्रेझेंट करत असतील. पण मला स्वच्छ आहे, पण मला तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे, कारण तुम्ही सरळ बोलतात, थेट बोलतात. मुळात तुम्ही शेतकरी आहात, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुमच्याकडनं हीच अपेक्षा असेल. जसं तुम्ही बोलतात तसं खात्याअंतर्गत सुद्धा हे बदल होणं अपेक्षा. तुम्ही बोललात, काम सुरू आहे, आणि खूप चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्र जे बोलतो ते करतो, माझा स्वभाव आहे. जे करतो ते बोलतो, जे बोलतो ते करतो. मी आमदार असतानापासून, किंवा मी ज्या दिवसापासून मी राजकारणात आहे त्या दिवसापासून मला सवय आहे की जे मी बोललं ते 100% इम्प्लिमेंट करायचं, आणि जे केलं तेच लोकांना सांगायचं. जे मी काहीही अगदी आउट ऑफ वे जाऊन एखादी गोष्ट बोलली असेल
तरी मी सक्सेस केल्याशिवाय राहत नाही. मी पाठपुरावा करतो, वेगवेगळ्या मार्गाने जातो, काही का होईना मी ते प्रत्यक्ष स्वप्न माझं साकार केल्याशिवाय राहतच नाही. तो माझा स्वभाव आहे. त्यामुळे माझा स्वभाव सगळ्या महाराष्ट्राला कळणार नाही कदाचित. काही लोक गैरसमज करू शकतात, पण त्यामध्ये अनेक आय एस अधिकारी आहेत. त्यामध्ये आता काल महेश झगडे आमच्याकडे जिल्हाधिकारी होते, त्यांनी पण महाराष्ट्र टाइम्सचा एक लेख लिहिलेला आहे. त्यांनी पण मला काही सल्ले दिले आहेत. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी मला पाहिलेलं आहे. मी आमदार असताना माझं काम असतं, त्यांनी मला पाहिलेलं आहे. त्यांना माहिती आहे की मी कामासाठी काय धडपड करतो म्हणून. त्यामुळे त्यांचा सल्ला मला म्हणजे योग्य वाटतो. त्यांनी त्यांचं मत मांडलंय ते योग्य आहे. अपार्ट फ्रॉम ऑल आता मी सरंगी साहेबांना भेटणार आहे थोडा वेळा. उमेशचंद्र सरंगी साहेब अनेक वर्ष ते कृषीचे सचिव होते आणि कृषीमध्ये खूप त्याचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे मला लोकांचा सल्ला घेणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं, त्यातून आपल्या खात्यामध्ये सुधारणा करणं हे मला गरजेचं वाटतं. मी करतो. मला काय फार त्यातून माझा स्वार्थ काय त्याच्यामध्ये. एकनाथ डवले सारखे खूप चांगले अधिकारी. डवले साहेब चांगला अधिकारी आहे. व्ही राधा पण चांगले अधिकारी आहेत. आताचे आमचे रस्तुगीचे सचिव आहेत ते अतिशय हुशार आणि कार्यक्षम. सचिंद्र प्रतापचं पण खूप चांगलं काम होतं. तुमचे डिव्हिजनल कमिशनर आहेत गेडाम साहेब, हे चांगले. गेडाम साहेब चांगले आहेत, पण गेडाम साहेब आमच्याकडे नेमके महसूल आयुक्त झाले. त्यांना पण मी विचारलं होतं येता का म्हणून इकडं. मला रस्तुगी साहेबांचा माझा परिचय नव्हता, पण त्यांचे काम उत्कृष्ट आहे. सूरज मांढरे आमचे आयुक्त आहेत, त्यांचे काम चांगले चालू आहे. नव्याने टीम आमची ऑर्गनाईज होते, नव्याने काम सुरू होतंय आणि खूप चांगलं काम महाराष्ट्रात. माझी स्वतःची धारणा आहे की चांगलं काम उभं करू आपण. माणिकराव कोकाटे साहेब, कडू जरी असली ही गोळी तरी तुम्ही महाराष्ट्रात द्यावी अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, लोक राजकारण करतील, तुमच्यावर टीका करतील. तुमच्या ह्या कडू गोळीच्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा एनडीटीव्ही त्यांच्या ह्या चांगल्या कामासाठी त्यांच्या बरोबर राहील. कारण खरोखर महाराष्ट्रातल्या कृषी क्षेत्राला एका मोठ्या रिवॅम्पची गरज आहे. हे अत्यंत लांछनास्पद आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि आपण ते थांबवू नाही शकत. कॅमेरामन निकेतन माने, राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पुणे. नमस्कार. थँक्यू सर.